हा सगळा काय प्रकार आहे? बोल, कुठे होतीस? बोल, नाही तर खरंच मी माझा ना जीव घेईन. थांबा थांबा मिसेस कामत, आता तरी खरं बोला. माझ्या चिन्मयवर माझा अधिकार आहे. तो सगळाच्या सगळा हिच्या हातात कसा देणार होते मी? मुग्धा, मी हात जोडते, पाया पडते, हवं तर मला माफ करा रे. ताई ताई ताई, मी बाहेर जाते. दचकले ना मी पूर्वा, काम करते ना. काय चाललंय तुझं? ताई, तुझ्यासाठी मी आईसोबत पुण्याला लग्नाला नाही गेले. म्हटलं तू 2 दिवस घरी आहेस, खूप छान गप्पा मारता येतील. पण कसलं काय, तू सकाळपासून ही फाईल घेऊन बसलीस बाबांच्या केसची. मी खूप हाका मारल्या, पण तू लक्षच दिलं नाहीस. मी फोन केले ते तू कट केलेस. तुझं माझ्याकडे लक्ष जावं म्हणून मी हे केलं. काय करू राजा, अगं पण वेळच मिळत नाही ना. पण ताई, या फाईल मधून तुला नक्की काय मिळणार आहे? कदाचित काहीच नाही, किंवा कदाचित हवंय ते सगळंच. पूर्वा, या फाईल मध्ये 60 पेक्षा जास्त साक्षीदारांचे स्टेटमेंट्स आहेत आणि त्यांचे तेव्हाचे पत्ते. यांपैकी कोणी ना कोणी मला बाबांच्या मारेकऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकेल. अर्थात यापैकी किती जण हयात आहेत, ते आता कुठे राहतात, हे सगळं शोधण्यात खूप वेळ जाईल. पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. पण या साक्षीदारांनी नेमकं काय पाहिलं? कारण तसं असतं तर त्यांनी तेव्हाच सांगितलं असतं आणि तेव्हाच तो पकडला गेला असता. आता इतक्या वर्षांनी काही होईल असं का वाटतं तुला? कारण तसंच पुन्हा घडणार होतं पूर्वा. 2 महिन्यांपूर्वी एका टेम्पोने हूल दिल्यामुळे आमचाही अपघात होणार होता. मला ते अर्धवटच कळलं होतं. आईने काहीच सांगितलं नाही. तू तरी मला सांगायला हवं होतंस ना. मी मात्र माझी सगळी सिक्रेट्स तुला सांगते. मग मला सुद्धा आता ते कळायला हवं की नाही? पूर्वा, त्या टेम्पोने मला बाबांच्या अपघाताबद्दल एक नवी जाणीव करून दिली. बाबांचा अपघात झाला तेव्हाही असाच एक टेम्पो समोरून आला होता. बाबांच्या अपघाताला आम्ही समोरच्या कारवाल्याला जबाबदार समजत होतो, पण तो तर स्वतःही त्या अपघातात गेल्यामुळे सगळे दरवाजेच बंद झाले होते. पण अपघात घडवून आणणारा तो टेम्पो, त्या टेम्पोने एक दरवाजा किलकिला केला आणि या अपघाताची माहिती असणारा तो मला डिवचतोय, खुणावतोय. तो मला कोण आहे तो? तेच तर कळत नाही. त्यानेच मला पत्र पाठवून एका अज्ञात ठिकाणी बोलावलं होतं भेटायला आणि आम्ही सुंदरनगर मधल्या सारजाची केस सोडवली ना, तेव्हाही त्याने मला डिवचलं. या शोधातच मला तो गुन्हेगारही सापडेल. त्याला माझ्याबद्दल सगळंच माहितीये का, माझ्या बालपणीचंही. आपल्या जुन्या पेठेतली बाबांनी मला भेट दिलेली जीप ती त्याने गायब केली आणि तशीच जीप मला भेट दिली. हा आपला शत्रू आहे की मित्र आहे? तेही कळत नाहीये ना. मित्र म्हणावा तर तो समोर येत नाहीये, सरळ काही सांगत नाही. आणि शत्रू म्हणावा तर संधी असूनही तो काहीच करत नाही. तो फक्त मला अंधारात ठेवून माझी परीक्षा घेतो. पण आता या फाईलच्या रूपाने मला अंधुक का होईना एक आशा दिसली.
यातल्या निदान काही जणांना तरी त्या टेम्पोबद्दल माहिती असेल. आपण जर त्या माणसापर्यंत पोहोचलो तर कदाचित बाबांवर हल्ला करणाऱ्यापर्यंतही पोहोचू. आणि कदाचित हा जो अज्ञात इसम मला डिवचतोय त्याच्यापर्यंतही. कदाचित ते दोघं एकही असतील ना ताई. हो पूर्वा, हेही शक्य. तू काम कर, मी इथेच बसून तुला बघत राहील. त्यात सुद्धा मला आनंद आहे. सो स्वीट. पण मी तुला दिवसभर बोर करणार नाही. हं, आपण संध्याकाळी फिरायला जाऊया किंवा आत्ता लंचला जाऊयात का? नको, मी घरीच जेवण बनवते. ताई, पुढच्या आठवड्यात इलेक्शन आहे ना. आय एम सो एक्सायटेड. पण बघ ना, 2 वर्षांनी माझं वय कमी आहे, म्हणून मला वोटिंग नाही करता येणार. तुला मतदान करायला मिळत नाही म्हणून चुटपुट लागली. आणि ज्यांना हा अधिकार मिळालाय त्यातले बरेच जण आळस करतात. हो ना, काही जण घरातच बसून राहतात आणि काही जण सुट्टी मिळाली म्हणून पिकनिकला जातात. हे अगदीच अयोग्य. सगळ्यांनी मतदान करायला हवं. मतदान फक्त हक्क नाहीये ग, ती एक जबाबदारी आहे. मी आता माझी जबाबदारी पार पडायला जाते. तू कुठे निघालीस? अगं, आज लंचला तुझ्यासाठी स्पेशल डिश बनवते म्हणून मार्केटला चालले. बर, जपून जा ग. हा म्हणाली. नाही अगं, आज तसं काही काम नाहीये फारसं. नाही नाही, हो हो, मीही आरामच करते. नाही अगं, एकटी नाही, पूर्वा आहे ना माझ्यासोबत. हो, नाही कोणी क्लायंटही नाही आहे. ठीक आहे, चल बाय, टेक केअर. अरे अरे, तेवढं लागलंय तुला? चल चल, आज चल, मी औषध लावतो. मॅडम मॅडम राहू दे, तुम्ही उगाच त्रास घेताय मॅडम. मॅडम ऐका ना, ते लोक मला परत मारतील. अरे पण त्यांचं काय वगैरे तुझ्याशी? आणि सगळ्यात आधी मला सांग, तुझं नाव काय? शेखर शिंदे मॅडम, शेखर शिंदे. माझं इलेक्ट्रिकचं दुकान आहे मॅडम. त्यांना माझ्या दुकानाचा गाळा हवाय म्हणून ते मला त्रास देत आहेत. अरे पण मग तू पोलिसात का नाही जा? पोलिसात नको मॅडम, पोलिसात गेलो तर ते माझ्या लहान बहिणीला त्रास देतील. नको पोलिसात. बघ, हे असंच होतं. त्या गुन्हेगारांना घाबरलास ना तर ते गुन्हेगार आणखीन शेफारतील. हे बघ, तुझी इच्छा असेल तर मी तुला मदत करू शकेन, पण त्याआधी तू बस, आराम कर. मी लिंबू पाणी आणते. नको मॅडम, मी जातो मॅडम. अरे बस, विश्रांती घे थोडी. मी ग्लुकोज टाकून लिंबू पाणी आणते. नको मॅडम, माझं ऐका ना मॅडम. मी जातो. बस बस. मॅडम नको, माझं ऐका ना मॅडम. तिला संशय न येऊ देता जे करायचं ते करायला हवं. हा असं का बघतोय? हा नक्की काहीतरी डाव रचून आलाय.
अरे बापरे, ह्याच्याकडे पिस्तूलही आहे. आणि मी एकटी आहे. सावधपणे यातून माग काढायला हवा. आणि तेही पूर्वा यायच्या आत. माझा मोबाईल आता मी कोणाला कॉन्टॅक्टही नाही करू शकत. लँडलाईनवर बोलायला गेले तर तो मागून अटॅक करेल. काय करू? शेखर, लिंबू सरबत तयार आहे. अरे डायनिंग टेबल जवळ येतोस? हा आलो मॅडम. मॅडम मॅडम Hands up. काय काय करताय मॅडम? ओ मॅडम काय करताय मॅडम? Shut up. पिस्तूल कुठे तुझी? कसली पिस्तूल? बघ. अहो तुमचं काय ते गैरसमज पुढे आहे, बघ, पुढे मॅडम. बघ. ताई. पूर्वा, पिस्तूल पिस्तूल चुकीच्या ठिकाणी शोधताय मॅडम तुम्ही. लायटर लायटर नाही घाबरत आहे. तू तू माझ्याशी बोल प्लीज. तू पूर्वाला काही करू नको. शेखर प्लीज. ताई तू असं काही ऐकू नकोस. ऐकू नको ऐकू नको ऐकू नको. तू प्लीज तिला सोड ना. तू माझ्याशी बोल. तिला सोड प्लीज. सोड काय? हे माझा ट्रम्प कार्ड आहे. तिला सोडून मी लटकू? मी सांगतो तेवढं कर. हा पहिले काम कर. इकडे इकडे ये. सांगितलं ऐकत नाही. हा शेखर तू एक काम कर. दरवाजा लाव. दरवाजा लाव. दरवाजा लाव. सांगितलं ना. दरवाजा लाव. दरवाजा लाव. हा गुड 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 गुड. इकडे इकडे इकडे. हे बघ आता काम करायचं. बाहेरच्या माणसांना बाहेरच्या बाहेरच फुटवायचं. कळलं ना? शेखर तू जे सांगशील जसं सांगशील सगळं मी करेन. पण प्लीज तिला हात लावू नकोस. हे बघ माझी माणसं इथे येतील. मला इशारा देतील तोपर्यंत मी इथेच राहीन. आणि तोपर्यंत ही माझ्या ताब्यात राहील. हो 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 कळलं. ठीक आहे, तू इकडे इकडे चल. इकडे ऐकायला येत नाही. इकडे चल चल. हात लावायचा हात लावायचा. दोरी. अच्छा याच दोरीने मला पाडणार होतीस का? दोरी सोड. दोरी सोड. दोरी सोड सांगतो ना. दोरी सोड. दोरी सोड. दोरी सोड. सोड सोड सोड. गुड. करेक्ट टाइमर आलीस. गुड गुड गुड. इकडे दे दोरी. इकडे दे. इकडे दे. इकडे दे. वर वर. पाठ कर पाठ कर पाठ कर. ही दोरी. ही दोरी तू मला पाडण्यासाठी बांधली होतीस ना. आता हीच दोरी तुझ्या बहिणीच्या गळ्याचा फास होणार आहे. कळलं ना? शेखर नको. शेखर तर तू वाटतं गोळ्याच घालाव्यात. कसली पिस्तूल? मला तुला कसं कळलं माझ्याकडे बंदूक आहे ते? हा तू किचन मध्ये होतीस ना. हात लावायचा नाही. किचन मध्ये होतीस ना. हा चल आतमध्ये चल. आतमध्ये चल. आतमध्ये चल. हात लावायचा नाही. खाली गोळ्या घाल. बाबा
कॅमेरा बिमेरा सॉलिड टेक्नॉलॉजी आहे तुमची. हा पण मी पण जाम शान आहे, कळलं ना. चला कॅमेरा. ऑफिस. गुड ऑफिस. आता सांगतो तेवढंच करायचं, नाही तर डायरेक्ट कळलं. चल चल कुठे लावलाय कॅमेरा बघे. चल चल आतमध्ये. चल 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 सांगितलं ना. चल चल. कॅमेरा कुठे आहे? कुठे आहे कॅमेरा? इथे 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 एक आहे. कॅमेरा इन द कार. आता कॅमेराची आणि मॉनिटरची जागा बदलायची. कळलं काय? जागा बदलायची. आता यापुढे मी तुला दिसणार नाही, पण तुझी प्रत्येक हालचाल मला दिसत असणार आहे. हा? त्यामुळे तुझी एखादी छोटीशी चूक किंवा एखादा चुकीचा इशारा सगळं संपवेल. हा मग मी संपलो ना तरी मला त्याची परवा नाही. टोट लाव. टोट लाव. गुड गुड गुड. जे काही सांगतोस ते सगळं मी ऐकून घेते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पूर्वा तुझ्या ताब्यात आहे म्हणून तुझी अरेरावी सहन करते. तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना, जिवंत सोडणार नाही मी तुला. पूर्वा तुझ्या ताब्यात आहे तोपर्यंत आणि फक्त तोपर्यंतच मी ऐकेन तुझं. अगं माझी लाईफ लाईन मी जपेन अस्मिता. तू उभं राहायचा, तिथेच उभं राहायचा. माझ्या लाईफ लाईनला मी जपणार. जपणार. सांगतो तेवढंच करायचं. सांगतो तेवढंच करायचं. चिमणे तुझा मोबाईल जरा घेतो. हा मी अस्मिताचाही मोबाईल माझ्याकडेच आहे. आता तुझी ताई माझं कसं आणि किती ऐकते गंमत बघायची. बघूया. हा हा अस्मिता ऐकू येतंय? ऐकू येतंय का? हो हो ऐकू येते. आता मी सांगतो तसं आणि तेवढंच करायचं. कळलं? कळलं का? बस. बस. उठ. बस. थांब. उजवीकडे बघ. डावीकडे बघ. बरोबर. खाली बघ. पुणे आहे. कसं असणार? आपण तिघच आहोत. आता सरळ चालत ये आणि तो टेबल लॅम्प पूर्वी सारखाच होता तसा ठेवून दे. गुड. आणि ती भाजी किचनच्या ओट्यावर नेऊन ठेव. हा. आता तू म्हणशील हे सगळं असं व्यवस्थित का? नाही तशी तू हुशार आहेस, तरी पण सांगतो तुला. काय कोणाला संशय येऊ नये म्हणून सगळं कसं सुरळीत चाललंय हे वाटलं पाहिजे, नाही का? हा गुड. ये आता डायनिंग टेबल जवळ ये. बस.
खुर्चीवर बसायला सांगितलं काय? खाली बस. उठ. बस बस. उठ. बस. उठ. उठ. ए, चुकली चुकली ना, चुकली चुकली. अस्मिता चुकली. मग त्याची शिक्षा आता पूर्वाला. नको प्लीज प्लीज नको. एक क्षण येईल शेखर, तेव्हा तुझ्या हातातलं पिस्तूलही मला थांबवू शकणार नाही.